नमस्कार, गुड मॉर्निंग. आजच्या या सेशनमध्ये आपण व्यापारी बँकांची कार्य या विषयावर चर्चा करणार आहोत. जी बँक व्यापारी हेतूने म्हणजेच नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेली असते त्या बँकेला व्यापारी बँक असे म्हणतात. दैनंदिन व्यवहारामध्ये जेव्हा बँक या शब्दाचा वापर केला जातो तेव्हा तो व्यापारी बँक या अर्थानेच केला जातो. बँक व्यवसायाच्या अगदी सुरुवातीच्या काळात बँकांची कार्य अतिशय मर्यादित होती. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर व्यापार व उद्योग क्षेत्राच्या झालेल्या विस्ताराचा परिणाम बँक व्यवसायावर देखील झाला आहे. त्यामुळेच आधुनिक काळात खऱ्या अर्थाने आधुनिक बँक व्यवसायाला सुरुवात झाली आहे. 20व्या शतकात व्यापार, उद्योग, विपणन, दळणवळण, वाहतूक इत्यादी क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. त्याचप्रमाणे संगणक क्षेत्रात झालेल्या बदलाचा परिणाम बँकांच्या कार्यात वाढ होण्यावर झाला आहे. बँक व्यवसाय क्षेत्रात बँक आणि ग्राहक किंवा खातेदार यांचा एकमेकांवर असणारा विश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अशा प्रकारचा ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे बँकांच्या कार्यात आणि जबाबदारीतही वाढ झाली आहे. व्यापारी बँकांची कार्य ही सामान्यपणे पुढील प्रकारची असते. त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्राथमिक किंवा मूलभूत कार्य. कोणत्याही संस्थेला बँक म्हणून अस्तित्वात येण्यासाठी जी कार्य करणे अत्यावश्यक आहे त्यांना मूलभूत किंवा प्राथमिक कार्य असे म्हणतात. म्हणजेच बँकेला बँकेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी जे कार्य करावे लागतं त्याला मूलभूत किंवा प्राथमिक कार्य असं म्हटलं जातं. म्हणजे हे कार्य जर बँकेने केले नाही तर बँकेला बँकेचा दर्जा प्राप्त होत नाही. त्यामुळे त्यांना प्राथमिक किंवा मूलभूत कार्य असं म्हटलं जातं. प्राथमिक किंवा मूलभूत कार्यांमध्ये प्रमुख 2 कार्यांचा समावेश होतो. पहिलं कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि दुसरं कार्य आहे कर्ज पुरवठा करणे. याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील प्रमाणे करूयात. तर पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे. बँक व्यवसायाच्या अगदी सुरुवातीच्या काळात लोक आपल्याजवळील अतिरिक्त पैसा, सोने चांदी व मौल्यवान वस्तू सोनार किंवा सराफी पेढीवाल्यांकडे ठेवत असत. कारण सराफी पेढी किंवा सोनाराच्या तिजोरीत आपली रक्कम व मालमत्ता सुरक्षित राहील असा लोकांचा विश्वास होता. सोनार किंवा सराफी पेढी आपल्याकडे असलेल्या रकमेचा वापर गरजू व्यक्तींना किंवा संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी करीत असत. त्यामुळे त्यांना कर्जदाराकडून व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होऊ लागले. त्यामुळे सोनार किंवा सराफी पेढीवाल्यांनी ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर व्याज देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत ठेवीदारांना आपल्या ठेवींवर व्याज प्राप्त होत आहे. वर्तमानकालीन बँका या वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी स्वीकारतात. त्यांचे प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे चालू ठेवी किंवा चालू खाते म्हणजेच करंट अकाउंट. सामान्यपणे बँकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ज्या खात्यात दिवसभरात कितीही वेळा पैसे जमा करता येतात आणि कितीही वेळा पैसे काढता येतात त्याला चालू ठेवी किंवा चालू खाते असे म्हणतात. म्हणजेच ज्या खात्यामध्ये दिवसभरात किती वेळा पैसे जमा करता येऊ शकतात, किती वेळा पैसे काढता येतात असं जे खातं असेल त्या खात्याला चालू खातं किंवा करंट अकाउंट असं म्हटलं जातं. सामान्यपणे व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, घाऊक व्यापारी, सरकार, सार्वजनिक क्षेत्र किंवा सार्वजनिक संस्था इत्यादींना सातत्याने आर्थिक व्यवहार करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी व्यापारी बँकांनी चालू ठेवी हा एक खाते प्रकार उपलब्ध करून दिला आहे. चालू ठेव खात्याची काही वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे चालू ठेव खाते हे सामान्यपणे संस्थेच्या नावाने असते. म्हणजेच व्यक्तीच्या नावाने करंट अकाउंट ओपन केलं जात नाही किंवा करता येत नाही. त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे की चालू ठेव खाते किंवा चालू ठेवी हे व्यापारी, उद्योजक, सार्वजनिक क्षेत्र इत्यादींसारख्या
सातत्याने आर्थिक व्यवहार करण्याची गरज असणाऱ्या घटकांना जास्त उपयुक्त असते. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे चालू ठेव खात्यात पैसे जमा करण्यासाठी पैसे जमा करण्याची पावती म्हणजेच रोख रक्कम किंवा धनादेशाच्या साह्याने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने एका दिवसात कितीही वेळा पैसे जमा करता येतात. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये नेट बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स असतील जसे की भीम ॲप आहे, गुगल पे असेल, फोन पे असेल किंवा पेटीएम असेल इत्यादी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे की ज्या बँकेने पैसे जमा करण्याची मशीन CDM कॅश डिपॉझिट मशीन उपलब्ध केलं असेल त्या बँकेच्या ठेवीदाराला पैसे जमा करण्यासाठी 24 तास सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे की चालू ठेव खात्यातून बँकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कितीही वेळा पैसे काढता येतात. म्हणजे चालू ठेव खात्यातून पैसे काढण्यावर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. त्याचप्रमाणे नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा इतर आधुनिक सुविधा ठेवीदारांनी घेतली असेल तर त्या खात्यात व्यवहार करण्याची सुविधा ठेवीदाराला 24 तास उपलब्ध होते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे व्याज. चालू ठेवीवर सामान्यपणे व्यापारी बँका व्याज देत नाहीत, परंतु आजच्या काळातील बँक व्यवसायात निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी 0.5% ते 1% म्हणजे अर्धा टक्का ते 1% व्याज चालू ठेवीवर व्यापारी बँका देतात. त्यानंतरचं सातवं वैशिष्ट्य आहे अधिकर्ष सवलत. चालू ठेव खातेदाराला अधिकर्ष सवलत प्राप्त होते. अधिकर्ष सवलत म्हणजेच खातेदाराच्या खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सुविधा बँकेकडून दिली जाते. ही सुविधा फक्त चालू ठेव खातेदाराला किंवा करंट अकाउंट होल्डरलाच प्राप्त होते. त्यानंतरचं आठवं वैशिष्ट्य आहे चालू ठेव खातेदाराला आपल्या खात्यात होणाऱ्या व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी किंवा आपल्या खात्याचं विवरणपत्र प्राप्त होण्यासाठी खाते पुस्तक दिलं जातं. खाते पुस्तकात पैसे जमा करणे, पैसे काढणे त्याचबरोबर व्याजाची रक्कम जमा झाल्याची नोंद असते. खातेदाराला खाते पुस्तकाबरोबरच आपल्या खात्याचे विवरण काही बँकांकडून किंवा काही खातेदारांना जर ती सुविधा प्राप्त केली असेल तर ईमेलवर देखील ते पाठवलं जातं. त्यानंतर ठेवीचा दुसरा प्रकार आहे बचत ठेवी किंवा बचत खाते सेव्हिंग्स अकाउंट. ज्या खात्यात बँकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कितीही वेळा पैसे जमा करता येतात, परंतु आठवड्यातून 2 ते 3 वेळाच पैसे काढता येतात, त्याला बचत ठेव खाते असे म्हणतात. म्हणजे चालू खाते आणि बचत खात्यामध्ये हा महत्त्वाचा फरक आहे की दोन्ही खात्यामध्ये बँकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत किती वेळा पैसे जमा करता येतात. त्यानंतर दुसरा घटक आहे की चालू खात्यातून दिवसभरात कितीही वेळा पैसे काढता येतात, परंतु बचत खात्यातून आठवड्यातून 2 ते 3 वेळाच पैसे काढता येतात. समाजातील पगारदार व्यक्ती किंवा पगारदार कर्मचारी, किरकोळ व्यापारी, विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी इत्यादी मध्यम उत्पन्न गटातील लोकांना बचत करण्याची सवय लागावी या हेतूने व्यापारी बँकांनी बचत ठेव खाते सुरू केले आहे. बचत ठेव खात्याची देखील काही वैशिष्ट्ये आहेत, ती पुढील प्रमाणे. बचत ठेव खाते अल्प मध्यम उत्पन्न गटातील लोकांना बचत करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे की बचत खाते हे वैयक्तिक किंवा संयुक्त असते. म्हणजे बचत ठेव खाते हे व्यक्तीच्या नावाने असते, त्यामुळे ते एका व्यक्तीच्या नावाने असेल किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तीच्या नावाने देखील असू शकते. त्यामुळे एका व्यक्तीच्या नावाने असेल तर त्याला व्यक्तिगत खातं म्हटलं जातं. संयुक्त म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींच्या नावाने ते असू शकते. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे बचत ठेव खात्यात बँकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत धनादेश, रोख रक्कम किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कितीही वेळा पैसे जमा करता येतात. जर बँकेने CDM मशीन कॅश डिपॉझिट मशीन उपलब्ध करून दिले असेल तर पैसे जमा करण्याची सुविधा 24 तास प्राप्त होते.
त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे की बचत ठेव खात्यातून सैद्धांतिक दृष्टीने म्हणजे थेरॉटिकली विचार केल्यास आठवड्यातून 2 ते 3 वेळा म्हणजेच वर्षातून 150 वेळा पैसे काढता येतात. परंतु बँकेकडून दिल्या जाणाऱ्या ATM कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI इत्यादी सारख्या अत्याधुनिक सुविधांमुळे विशिष्ट मर्यादेत कितीही वेळा आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी पैसे काढता येतात. म्हणजे अत्याधुनिक सुविधांमध्ये एका दिवसात कितीही वेळा पैसे काढता येतात, परंतु एका दिवसात किती पैसे काढता येतात याची त्याला एक विशिष्ट मर्यादा असते. जसं ATM कार्डवरून 20,000 काढता येतात, 25,000 काढता येतात, 50,000 काढता येतात, ही त्याची एक दिवसाची मर्यादा आहे. तर ATM कार्डची एका दिवसाची मर्यादा 20,000 असेल तर एका वेळेस 20,000 काढता येतात, 20 वेळेस पण 20,000 काढता येतात. त्यापेक्षा जास्त रक्कम एका दिवसामध्ये त्या ठिकाणी काढता येत नाही. परंतु या अत्याधुनिक सुविधांमुळे खात्यातून पैसे काढण्याच्या व्यवहारांची संख्या मात्र 2 किंवा 2 पेक्षा जास्त होत. म्हणजे व्यवहाराच्या संख्येवर या ठिकाणी आता मर्यादा राहत नाही. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे बचत ठेवींवर व्यापारी बँका 3.5% ते जास्तीत जास्त 5% पर्यंत व्याज देतात. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे की बचत ठेव खातेदाराला जर धनादेशाची सुविधा प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्या खात्यात किमान रक्कम ही कायमस्वरूपी शिल्लक ठेवावी लागते. उदाहरणार्थ 1,000 रुपये. प्रत्येक बँकेने जी किमान रक्कम निश्चित केली असेल त्यानुसार ती रक्कम त्याला खात्यात कायमस्वरूपी शिल्लक ठेवावी लागते. किमान रक्कम ही शहरी भाग आणि ग्रामीण भाग यासाठी वेगवेगळी असते. ग्रामीण भागामध्ये किमान रकमेची मर्यादा कमी आहे, शहरी भागामध्ये किमान रकमेची मर्यादा जास्त. त्याचप्रमाणे या रकमेची मर्यादा ही बँकेनुसार बदलते. त्यानंतर धनादेशाची सुविधा प्राप्त करून घेणे हे काही बँकांनी ऑप्शनल आहे. ज्याला आवश्यकता असेल तो खातेदार त्या ठिकाणी धनादेशाची सुविधा घेत. काही खाजगी क्षेत्रातील बँका किंवा सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका आहेत की त्या बँकांच्या खातेदाराला धनादेशाची सुविधा ही दिलीच जाते. ती ऑप्शनल नाही, ती कंपल्सरी आहे. म्हणजे पैसे काढण्यासाठी त्यांच्याकडे विड्रॉल स्लिप ऐवजी धनादेशाचाच वापर केला जातो. जसं कॉर्पोरेशन बँक होती. कॉर्पोरेशन बँकेमध्ये धनादेशाच्या साहाय्यानेच व्यवहार करावा लागतो. त्याचप्रमाणे ॲक्सिस बँकेमध्ये देखील विड्रॉल स्लिप ऐवजी धनादेशाचाच वापर करावा लागतो. त्यामुळे अशा बँकेने धनादेशाची सुविधा ही सर्वांसाठी अनिवार्य केलेली आहे. त्यानंतर नंबर 7चं वैशिष्ट्य आहे बचत ठेव खातेदाराला प्रत्येक 3 महिन्याने तर काही बँका दर 6 महिन्याने ठेवीवरील व्याज त्याच्या खात्यात जमा करतात. आणि त्यानंतरचं शेवटचं वैशिष्ट्य आहे की बचत ठेव खातेदाराला आपल्या खात्यातील व्यवहारांच्या विवरणासाठी बँकेकडून खाते पुस्तक दिले जाते. त्या खाते पुस्तकामध्ये पैसे जमा झाल्याचे, पैसे काढल्याचे, व्याजाची रक्कम जमा झाल्याचे व्यवहारांची संपूर्ण नोंद असते. त्याचप्रमाणे अशा प्रकारचं खात्याच्या व्यवहारांचं विवरणपत्र हे बँकेकडून ईमेल मार्फत देखील खातेदाराला दर महिन्याला किंवा दर वर्षाला पाठवलं जातं. तर असे हे खात्याचे किंवा ठेवीचे 2 प्रमुख प्रकार आहेत. यानंतरही ठेवीचे अनेक पुढे काही प्रकार आहेत, ते आपण पुढच्या स्लाइड शोमध्ये किंवा पुढच्या सेशनमध्ये बघूया. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.